नादी लागून आपलं नुकसान होत असतंय, नुकसान होत असते. उलट समाधान मानायचं, कोणत्या गोष्टीचं समाधान मानायचं. एखादा माणूस निंदा करीत असेल ना, हसायचं माणसानी, नाराज व्हायचं ना. आपले लोक नाराज होते, नाराज कवाच व्हायचं नाही, कधीच नाही. हसायचं आनंदाने, हसायचं. कारण की निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. शेजारी का? जवळी सुद्धा नाही, शेजारी पाहिजे म्हणले. महाराष्ट्रातून तालुक्यातून जिल्ह्यातून हे नाही, निंदकाचे घर असावे शेजारी. काय करतो बाबा निंदक? रुपये बी घेत नाही आपल्याकडून, रुपये. एरवी जर चांगलं शर्ट दिसावं वाटत असेल तर 15 रुपये इस्त्रीला लागतात आणि 60 रुपये ड्रायक्लीनला लागतात. बीडच्या भावाप्रमाणे सांगतोय मी, तुमच्याकडचं माहित नाही. पण निंदक काय करतो माहिती की, निंदक फुकट कपडे धुवून देतो, फुकट, मोल न घेता. साबणीचे सुद्धा पैसे घेत नाही, साबणीचे. त्याचं तोंडच साबण असती, निंदकाचं तोंडच साबण असती. म्हणून हे निंदा करणाऱ्या माणसापासून आपल्याला धोका नसतो, उलट आपली प्रगती वाढते, आपली प्रगती वाढते. म्हणून असला पाहिजे निंदक. आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही किती चांगलं काम करा, 40% लोक तुम्हाला या जगात नाव ठेवणारे आहेतच. किती चांगलं काम करा तुम्ही, किती परमार्थ करा, किती चांगलं काम करा, इथं 100 पैकी 100 मार्क लोक देवाला बी देत नाहीत, देवाला देत नाहीत. माझा एक मित्र आहे सोलापूरचा, तो नेहमी करता म्हणतो, महाराज तुम्ही माझे मित्र आहेत, पण काही म्हणा आपण देवाला मानित नाहीत. एका वर्गात होतो शिकायला कॉलेजला, मी त्याला 10 वर्ष त्याच्या मागं होतो. अरे देव आहे बाबा, देवाला मानी जाय, हे विश्व त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही, देवाला मानी जाय, मानी जाय, मानी जाय. त्याचं एकच, आपण देवाला मानित नाहीत, आपण देवाला मानित नाहीत. मी म्हणलं असं नास्तिक कोणी करू नको. नाही म्हणलं आपण देवाला मानितच नाहीत, मानणारच नाहीत, मानितच नाहीत. पण तो भाषण लय चांगलं करायचा. शिवाजी महाराजांची जयंती आली की एकदम भाषण भारी करायचं. गजानन महाराजांचं प्रकट दिन असलं की गजानन महाराजावरती 2-2 तास बोलायचं, नंबर 1 भाषण करायचं. पण देवाला इतकं बी मानित नव्हता, 1% बी. एक दिवशी म्हटलं, रावश्या तुझ्या भाषणाला तर येऊ दे रे मला. म्हणलं चला महाराज. गेलो त्याच्या भाषणाला, 2 तास भाषण ऐकलं. आणि भाषण झाल्यावर मी चहा प्यायला गेलो त्याच्या घरी. म्हणलं रावसाहेब काय नंबर 1 भाषण केलं सर? ते म्हणलं महाराज काय देवाची कृपा. अरे मी म्हणलं रावशे मी तेच म्हणतोय तुला, ही सगळं देवाचीच कृपा आहे, त्याच्या कृपेशिवाय काय. म्हणून लोक देवाला बी मानित नाहीत 100 पैकी 100%. तुम्ही आम्ही काय अपेक्षा करायची, काय अपेक्षा करायची? म्हणून मी सांगतो तुम्हाला, नाही एखाद्याला चांगलं म्हणता आलं, कुंभारीकर म्हणू नका, पण कधी कोणाची निंदा करू नका. नाही एखाद्याचं चांगलं करता आलं, करू नका, पण कधी कोणाचं वाटोळं करू नका. आणखीन सांगू, नाही एखाद्या माणसाला उंचीवर घेऊन जाता आलं, जाऊ नका, पण माझ्या दादांनो उंचीवर गेलेल्या माणसाचे पाय कधी खेचण्याचं काम करू नका. आणि लोकांना वाटतंय बाबा आपण जे लोकांचं वाटोळं करतो, आपण जे याला त्याला नावं ठेवतो, आपण एकमेकाच्या कुचा करतो, हे आपलं कुणी पाहत नाही. अरे तुम्ही देवाच्या नजरेतून कधी चुकणार नाही, जगाच्या नजरेतून चुकतान, पण गजानन महाराजाच्या देवाच्या नजरेतून कधी चुकणार नाहीत. आपण जे करतोय ना, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. आपण जे करतोय ना, देव खरा खरा डायरी मध्ये लिहून घेतोय. म्हणून वाट्यावर बसून याची त्याची निंदा करण्यापेक्षा घरामध्ये स्नान झाल्यानंतर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीला कधीतरी स्पर्श करा आणि म्हणा, माऊली आमच्यावरती तरी थोडीशी कृपा करा. वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगणे, वाचावे ज्ञानेश्वरे डोळा पहावे पंढरे. ओ वाचा. एक पोरगा उठला कीर्तनातून, मला म्हणलं ओ महाराज रोज जे महाराज येते ते हेच सांगते, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, पारायण करा, पारायण करा, पारायण करा, पारायण करा. कुठपर्यंत पारायण करायचं? मी म्हटलं राजा, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करा. जोरात वाजवा ना, टाळी वाजवायची असल्यावर जोरात वाजी जा, काय नाहीतर काय
खर्चाचा विषय देऊ जास्त खर्च होईल टाळी वाजविल्यावर. वाजवीच टाळी एकदम मोकळ्या मनाने वाजवा वाजवा. असं वाचा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये जगाची इच्छा सांगितली. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद. ज्ञानोबराय म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडी. एक नंबर जगाची इच्छा काय? जगाला आवडते ती सत्ता. कुणाला आवडत नाही हो? लहान मुलाला बापावर करायची वाटते, बापाला मुलावर, मुलीला आईवर, आईला मुलीवरती. सत्ता आहे. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? सर्वांना आवडतं. मात्र या बाबा आमचे अतिशय जिवलग मित्र आहेत बरं का हे. महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत. अरे वा है की नाही? वा वा वा. बाबासाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. वा. टाळ घेऊन उभा राहिल्यानंतर आणखीन आहे की नाही, टाळ घेऊन उभा राहिले त्याच्याबद्दल आणखीन एकदा वाजवा. वा. चला काय सत्ता आहे ना, प्रत्येक जणाला आवडते. मात्र ज्ञानोबराय म्हटले काय? सार्वभौम पद पडिये. काही साधकाने प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही. माऊली म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडिये. गणेश बाबा इथं सगळेजण तुम्ही इथं कीर्तनाला आलात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कोणाला वाटतं का जावा म्हणून? कुंभारी जावा म्हणजे कुठं? कुठं कुठं बाई मावशी? कुठं? घरी नाही. नो घरी. गोइंग टू यमपुरी. घरी नाही. घरी तर सगळ्यांना जायचंय ना. माणसाची आवड आहे मी मरू नाही बाबा. मरायचे सगळ्यांना. आगा मरहा बोल न साहती आणि मेलियावरी रडती. अरे मर हा शब्द आवडायला तयार नाही, पण मरण कुणाच्या बापाला चुकत नाही. आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. आजा मेला पंजा मेला बापाई. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. हे आजा मेला पंजा मेला बाप मसरा गेला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. अरे वा. देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मसरा गेला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. वारकरी चालीत आमचे भीमसे महाराजांच्या लय गोड महाराज. आजा मेला थोडस आतमध्ये आवाज द्या 2 साऊंडला. पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. त्यांचं नाव बी कुणी घेत नाही. असे किती आले किती गेले. येतो उरोना हे आले अवतार. कबीर महाराज म्हटले काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना पडेगा. अरे एखादी आई म्हणेल मुलगा माझा, मुलगा म्हणेल आई माझी, बाप म्हणेल मुलगा माझा, मुलगा म्हणेल बाप माझा. काय कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हणतात माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का
ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. एखादी बहीण म्हणेल भाऊ माझा, भाऊ म्हणेल बहीण माझी. पण काय कबीर महाराजांची वाणी गोड. कबीर महाराज म्हणतात बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन भाई की ना भाई बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. कुंभारीकर कीर्तन घरी घेऊन जा, आपलं प्रवास सफल होईल माझा. एखादी सासू म्हणेल जावाई माझा, अय सासांनो, सासा आहेत का इथं? एखादा सासरा म्हणेन जावाई माझा, जावाई तेवढ्यातली तितक्यातली तितक्यात जावाई नोकरदार असावं आणि त्याला 1,00,000 पगार असावं. सासू नाचायचंच राहती निसती. पण असल्या सासांनी संतोष महाराजाचं कीर्तन घरी घेऊन जा. सासांनो, कबीर महाराज म्हणतात ससुरा कहे जवई मेरा है, सास कहे जवई मेरा है, कि ना ससुरे का ना सास का ये तो लड़की देने का नाता है. ए तुला म्हणतील बायका पोर, तुला म्हणतील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. तुला म्हणतील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 न घे घे न घे घे न घे घे न घे. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला करडतोस ढाई ढाई रे वेड्या. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. काय राहता बसलेले लोक म्हणते महाराज संसारात रोज नाही का? राहा ना. कसं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. राहा, हे लय पलीकडचे जाऊन द्या. इच्छा आहे माणसाची मरू नाही. एक सांगू तुम्हाला, प्रपंचातली संसारातली इच्छा कधी पूर्ण होत नाही. तुमचा आमचा प्रपंच खूप छोटा आहे. जगातला सगळ्यात मोठा प्रपंच इंद्रबारी चंद्र छत्र धरी पाणी वा हे घरी. वायू सदा पूजे ओसरी विदलेख करी दळण कांडन. मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या फावे. आरसान दाविती जया पुढे तेची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे. ते रावण घातले बांधवडे, विघ्न न राहू शके जया पुढे. तोची गणेश होऊनी बापुडे, गाडवाचे कळप गाडीचो इकडे उडत असे. कुणाचा संसार आहे? रावणाचा. कोटी गरज येत काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी, तरी रावणाची संसारातली इच्छा पूर्ण झाली नाही. त्याच्यापुढे तुमचा आमचा संसार लय बारीक आहे. भीमसेन महाराज म्हणायचे काय आपला संसाराचं वर्णन कीर्तनात करावं. 2 एकर जमीन आहे आपल्याला, त्याच्यात 50 घाण पाण्याचे नालेत. आणखीन सांगू, 1 चिपडी बायकोन 2 शेंबडे पोर आहेत. संतोष महाराजा सगट तुमचं नाही सांगत मी. आपली इच्छा कधी पूर्ण होईल? नाही पूर्ण होत. म्हणून सोनाजी भाऊ, साधू कधी संसाराच्या दरवाज्यात गेलाच नाही, कधीच नाही. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला.
हा साधू संसार जाऊ द्या हो, साधू देवाच्या बी दारात जात नाही, देवाचे बी नाही. हा हो, देवाच्या दारात जात नाही. उदाहरण क्रमांक 1, देव साधूच्या दारात येतो. पैठणचे नाथ महाराज आहेत बघा. नाथ महाराज गेले नाही तर देव नाथ महाराजाकडे. ते काय झालं, नाथ महाराजासारखे श्रीमंत संत नाहीत बरं का. नाथ महाराज म्हणजे सकल संता माझे राजा, स्वामी एक नाथ माझा. किती श्रीमंत आहेत नाथ महाराज. ते तुमच्या आमच्यासारखे लोक नाथ महाराजांच्या वाड्यावर पोथी पुराण कीर्तन भागवत रामायण ऐकायला जायची. कीर्तन ऐकायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज कीर्तन ऐकायचं झाल्यानंतर घरी जाताना 1 किलो गुळाची ढेप 2 किलो हरभऱ्याची डाळ देऊन टाकायची. कुणाला? ऐकायला येणाऱ्याला. आता ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका, मीच तुमचा गुळ खाणार आहे. काय झालं, एकदा नाथ महाराजांच्या वाड्यात चोरी झाली. चोरी 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. 24 जणांनी नाथ महाराजांचं सोनं चोरलं. सोनं एवढं चोरलं, उचलता न यावे एवढ्याले गाठोडी बांधली. प्रकार असा झाला, गाठोडी उचला ना म्हणून पहिल्याच्या डोक्यावर दुसऱ्याने दिलं, दुसऱ्याच्या तिसऱ्याने, तिसऱ्याच्या चौथ्याने, चौथ्याच्या पाचव्याने, पाचव्याच्या सहाव्याने, सहाव्याच्या सातव्याने असे 23 चोर निघून गेले. खाली राहिले, वाह ऐकणारी माणसं हुशार आहेत सगळी. खाली राहिला एक. ते 1 जणाला गाठोडं उचलून द्यायलाच कोण नाही. ते 1 जणाने बाकीच्या 23 जणाला हाक मारली. हाक अशीच मारली असेल ना, का दमाने मारली असेल? दमाने मोठीने मारली असेल ना, लांब गेल्यावर. आता पूर्वी कशाचे मोबाईल आणि कशाचं काय, आणि जे ते दृष्टांत ज्या त्या वातावरणाने सांगावं लागते तर लोकांच्या अंतकरणापर्यंत जाते, नाही तर त्याला काय मजा नसती. मी एक दिवशी प्रवासात एका शाळेत डुकून बघत होतो, असं एका शाळेत, आणि एक मॅडम पोरांना शिकत होती. मुलींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला असं टरा फाडलं. मी म्हणलं मॅडम तो नसतं फाडलं तर बरं झालं असतं. इतक्या दमाने फाडला असेल का अफजल खानाने? तसा आवाज दमाने थोडाच दिला असेल त्याने. अरे तुम्ही 23 जण निघून गेले, हे सोन्याचं गाठोडं मला कुणी उचलून द्यायचं? तेवढ्यात त्याचा आवाज ऐकला नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी घराची कडी उघडली, बाहेर आले. नाथ महाराज त्याला काय म्हणतात माहिती काय, राजा अय थांब, जाऊ दे त्या 23 जणाला, तुझं सोन्याचं गाठोडं मी उचलून देतो. अय कुंभारी, तुमच्या गावात आहे का नाथ महाराज एखादा असला तर सांगा, थांबतो मुक्कामाला इथंच आज. हे तरी नाथ महाराजांची व्यवहारिक श्रीमंती. ओरिजिनल आहे का? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ते भावे निळावंदी त्यांचे पाये. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, नोहे नोहे निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी. बाबा पुढे या जरा, असं पुढे या, इथं पुढे या काठी घेऊन. हे जे चोपदार आहे का, अय ऐकतात का? कोणत्या गावचे चोपदार? उंबरखेडचे. ह्या चोपदाराचा अधिकार खूप मोठा असतो. तुम्हाला सांगतो, चोपदाराची चेष्टा कुणी करायची. कमीत कमी 2 तास कीर्तनात आहेत ड्रेस घालून, तोपर्यंत तरी. बाकी 22 तास तुमची मैत्री, तुमचे नातलग आहे, ते तुम्ही तुमचं नातं जपा. पण एकदा चोपदारांनी चोपदाराचा ड्रेस घातला की त्या चोपदाराची चेष्टा कुणीच करायची नाही. मग पंतप्रधान बी असू द्या, त्यांनी बी करायची नाही, अजिबात नाही. आणि गायकांनी, वादकांनी, कीर्तनकारांनी तर नाहीच. बऱ्याच कीर्तनकारांना एक नालायक सवय असते. काय? लोकांनी हसावं म्हणून चोपदारासाठी चोपदारावर घालून विनोद करतात. ते करतात का नाही? मुद्दाम चोपदाराला अवघड प्रश्न विचारणार, मग चोपदाराला नाही आला की लोक हसणार. असं नाही. लोकांनी हसावं म्हणून चोपदाराची चेष्टा कधीच करायची नाही, कधीच नाही. चोपदार तुम्हाला सांगतो, हे बारकली पुरं आता हे टापर टुपर कीर्तन करायला लागलेत ना, कुणी कमर बांधायला लागले, करते नाही. बारकली ज्याला नाव अक्कल नाही ते म्हणतात नामस्मरण केलं पाहिजे. तो ह्या बापाने केलंय का? केलंय का? हे असले टापर टुपर सुद्धा चोपदाराची चेष्टा करतात कीर्तनात. करायची नाही महाराज. आणि चोपदार तुम्हाला सांगतो,
कीर्तनात जर एखाद्या महाराजांनी कोणत्या कीर्तनकारांनी कुणी जर तुमची चेष्टा केली ना, ह्या दांडीनीच हाणायचा. नाही मी खरं सांगतो, अजिबात नाही महाराज कधीच. इथे बरेच कीर्तनकार आहे सगळे आमचे बाबा गोड कीर्तनकाराने कीर्तनात गायकाची वादकाची ह्या वारकऱ्यांची कधीच चेष्टा करायची नाही आणि कधीच यांचा कीर्तनात अपमान करायचा नाही. कधीच ना, कधीच नाही. आपण इथं उभे राहतो म्हणजे आपण लय शहाणे नाहीत. ज्ञानोबरायने ते आपल्याला भाग्य दिलंय म्हणून आपण इथं उभा आहेत. हे उभा राहणारी मंडळी हे काय सामान्य मंडळी नसतात. या लाईनला एक दिवशी ज्ञानोबराय सुद्धा उभा राहिलेले आहेत. जनी म्हणे ज्ञान देवा, यांचा अपमान कधीच करायचा नाही. चोपदाराचा अपमान कधीच करायचा नाही. जर कोणी केला ना काठीनीच हाणायचा. कारण की काय माहिती का, निळा म्हणे देव, दिसत जरी माणूस असला तरी निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीत असे. साक्षात चोपदारकी करायला भगवान दत्त आहे. कुणाच्या घरी? नाथ महाराजांच्या. नाथ महाराज नाही गेले, देव नाथ महाराजांच्या घरी आलाय. तसं तुकाराम महाराज देवाकडे जात नव्हते, मग भंडारा डोंगरावरती जायचे आणि तिथं जाऊन भजन करायची. एने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगाईत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आळविती. रोज भजन करायचे, रोज. किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम. देवानी यावं तुकाराम महाराजाचा हात धरावा. टाळकरी सावध राहा. आणि तुकाराम महाराजाचा हात धरल्यावर महाराजाला म्हणावं, महाराज किती भजन करता हो, किती नामस्मरण करता हो. संसार सुटला महाराज तुमचा भजनामुळं. घरच्यांनी सुद्धा म्हणावं, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या फूट काच विना, त्याला दोन तारा करियेर झारा पंढरीच्या. देवाने म्हणाव, महाराज सगळं माहिती आहे तुमचं मला, पण जाऊ द्या महाराज, इतकं भजन करताय, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तुक्षेट म्हणायचे लोक तुम्हाला एक काळ. पण महाराज काय जीवनातली आणखीन इच्छा राहिली? कशामुळे ही तळमळ आहे? कशामुळे हे भजन आहे? कशामुळे हे नामस्मरण आहे? महाराज काय एवढी धावपळ आहे? ना भूक ना स्नान. महाराज दीन रजनी हाची धंदा, शिंक जांभळी खोकला, इतकाची वेळ वाया गेला महाराज. किती भजन महाराज.